नमस्कार मित्रांनो, चला तर आज आपण बनवूया हिरव्या चण्याची आमटी। तर हिरव्या चण्याची आमटी बनवण्यासाठी मी इथे थोडे हिरवे चणे घेतलेले आहेत आणि 7 ते 8 लसणाच्या कळ्या शिरून घेतलेल्या आहेत। तर सर्वप्रथम मी इथे हे भाजून घेणार आहे आणि थोडं तेल सुद्धा टाकून घेणार आहे। तर अशा प्रकारे आपले हिरवे चणे भाजून झालेले आहेत व मी हे एका ताटामध्ये काढून घेणार आहे। आणि याच कढईमध्ये मी मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या सुद्धा भाजून घेणार आहे। आणि हिरव्या मिरच्यामध्ये सुद्धा मी थोडे तेल टाकून घेणार आहे। तर इथे आपल्या हिरव्या मिरच्या सुद्धा भाजून झालेल्या आहेत आणि हे सुद्धा मी एका ताटामध्ये काढून घेणार आहे। तर मी इथे 1 चमचा जिरा घेतलेला आहे आणि आपण भाजलेल्या त्या हिरव्या मिरच्या त्याचा पेस्ट करून घेणार आहे। अशा प्रकारे मी पेस्ट तयार करून घेतलेली आहे आणि मी हे एका ताटामध्ये काढून घेणार आहे। आणि त्याच भांड्यामध्ये मी हिरवे चणे सुद्धा काढून घेणार आहे। अशा प्रकारे मी पेस्ट तयार करून घेतलेली आहे आणि ह्या साईडला मी कढई चढवलेली आहे गॅसवर आणि त्यामध्ये मी 2 गुटला तेल टाकून घेणार आहे आणि तेलामध्ये मी चिमूटभर जिरं टाकून घेणार आहे। ह्या साईडला मी टोमॅटो चिरलेला आहे बारीक आणि कांदा चिरलेला आहे आणि हिरव्या मिरच्याची पेस्ट सुद्धा काढलेली आहे। कढईमध्ये मी आता कांदा टाकून घेणार आहे। 1 चमच मीठ टाकून घेणार आहे मी आणि मी यामध्ये अर्धा चमच हळद टाकून घेणार आहे। ते चांगल्या प्रकारे परतून घेणार आहे। चमच अद्रक आलं लसूण पेस्ट घेणार आहे। हिरव्या मिरच्याची काढलेली पेस्ट ते सुद्धा टाकून घेणार आहे। यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेते। यामध्ये मी थोडं पाणी टाकून घेणार आहे आणि मी यामध्ये हिरव्या चण्याची पेस्ट टाकून घेणार आहे आणि हे चांगल्या प्रकारे परतून घेणार आहे। आणि यामध्ये मी थोडं पाणी टाकून घेणार आहे यामध्ये मी थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे। 10 मिनिट मी शिजवून घेणार आहे ही भाजी। तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला चांगल्या प्रकारे कळ आलेला आहे आणि यामध्ये मी आता कोथिंबीर टाकून घेणार आहे। अशा प्रकारे आपली हिरव्या चण्याची